ओशन गेटची 22 फूट लांबीची टायटन पाणबुडी अटलांटिक महासमुद्रात बुडाली। या सबमरीनमधल्या 5ही लोकांचा मृत्यू झाला आहे। आपण फक्त कल्पना करू शकतो की हा मृत्यू किती वेदनादायक असेल। मृत्यू झालेल्या 5ही जणांचे मृतदेहही सापडत नाही आहेत। मृत्यूचे शेवटचे क्षण कसे गेले असावेत हे अमेरिकेच्या नेव्ही डॉक्टर असलेल्या एका रिटायर्ड अधिकाऱ्याने सांगितले। त्याने जे काही सांगितले ते ऐकून तुमच्या अंगावर शहारा येईल। तुमच्या मनात जे चित्र निर्माण होईल ते खूप भीतीदायक असेल। पाणबुडीवर असलेल्या 5 जणांचा अवघ्या काही मिलीसेकंदामध्ये मृत्यू झाला। टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्यापासून 1600 फूट अंतरावर या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत। या पाणबुडीच्या आतील प्रवासी चिरडले गेले होते। या लोकांना असा मृत्यू भेटेल याची कल्पनाही केली नसेल त्यांनी। गुरुवारी समुद्रसपाटीपासून 2 मैल खाली समुद्रात पाठवलेल्या रोबोटला तुटलेल्या पाणबुडीचे तुकडे दिसले। या तुकड्यांवरनं असे दिसून येते की रविवारी टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्यातून खाली उतरतानाच या सबमरीनचा अपघात झाला असावा। US नेव्हीमध्ये काम केलेल्या डॉक्टर डेल मोल यांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणात काय झाले हे सांगितले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हे इतके अचानक घडले असावे की त्यांना कदाचित कळलेही नसेल की काय प्रॉब्लेम आहे आणि काय होत आहे। डॉक्टर मोल यांनी या सबमरीनच्या स्फोटाची तुलना एका फुगलेल्या फुग्याशी केली आहे। त्यांच्या शब्दात सांगायचे तर प्रेशर जेव्हा आतल्या बाजूला असते तेव्हा अशा प्रकारचे इम्प्लोजन होते। सबमरीन ह्या पाण्याच्या आत असलेल्या दाबाला तोंड देण्यासाठी डिझाईन केल्या जातात। जमिनीच्या 12,500 फूट खाली जिथे दाब समुद्रसपाटीपेक्षा 400 पट जास्त असतो। मोल यांनी म्हटले की प्रेशर हल म्हणजे प्रेशर रडार ही ती जागा आहे जिथे सर्व लोक बसले होते। त्यांच्या म्हणण्यानुसार असे दिसते की तळाशी पोहोचताच पाणबुडीचा स्फोट झाला। अशाच आणखी व्हिडिओजसाठी टॉप मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।